नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आज मी बनवली होती मस्तपैकी रसरशीत अशी मटकीची भाजी। जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल कसं बनवलं तर लगेचच आपण करूया। इथं मी मटकी घेतली, मोडाची, मस्तपैकी धुवून घ्यायची आहे। एका कढईमध्ये तेल घ्यायचं आहे, तेल तापून द्यायचं आहे चांगलं। त्याच्यामध्ये मोहरी, थोडेसे जिरे घालायचे आणि ते मस्तपैकी तडतडून द्यायचे आणि त्याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता घालायचा आहे चवीसाठी। आणि तडतडून दिले की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि तो ब्राऊन कलर होऊस्तर मस्तपैकी फ्राय करायचा आहे। त्याच्यामध्ये बारीक चिरलेले टोमॅटोसुद्धा घालायचे आहे आणि ते मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं आहे। ते शिजण्यासाठी थोडासा वेळ लागतो। इथं मी मिक्सरमध्ये थोडंसं मिश्रण काढलं होतं। आता हे फ्राय झालं आहे, तर हे मिश्रण मी त्याच्यामध्ये घातलं आहे। मिश्रणची रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा। आता हे मिश्रण फ्राय करून घेतलं। याच्यामध्ये मी हळद, लाल तिखट आणि आपला मटन मसाला घातलेला आहे, बघू शकता। आता हे मस्तपैकी आपल्याला तेल सुटूपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे। आता बघू शकता मस्तपैकी फ्राय झालेला आहे, कलर बदलला आहे आपल्या रेसिपीचा। आता याच्यामध्ये मी मटकी घालते धुवून मस्तपैकी। आता ही एकत्र करून घ्यायची मसाल्यामध्ये आणि आता हे आपलं सगळं रेडीच झालं। त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे उकळण्यासाठी। आता पाणी आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि ही भाजी आपल्याला मिक्स करून उकळायला ठेवायची। बघू शकता आता मस्तपैकी आपली भाजी उकळलेली आहे। आता ही पातळ असल्यामुळं आपण ह्यामध्ये थोडंसं चांगली व्हावं या म्हणून कूट घालायचं आहे। शेंगदाण्याचं कूट बारीक आहे तो घालायचा आहे 2 चमचे आणि मस्तपैकी ही मिक्स करायची आता। आणि आता ही बारीक गॅसवर शिजायला ठेवून द्यायची। आता जोपर्यंत भाजी शिजत नाही तोपर्यंत मी ठेवली होती आणि मस्तपैकी आपली भाजी शिजली आहे। मी बसते आता जेवायला। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा।